सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चा रंगू लागलेल्या आहेत। मोरोपंत पिंगळे यांच्या 75ची आठवण सांगत सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी सूचक विधान केलं। संघ कार्याचा वस्तुपाठ मोरोपंत पिंगळेंनी कसा घालून दिला याची आठवण सरसंघचालक मोहन भागवतांनी काढली। यावेळी बोलताना त्यांनी जेव्हा 75ची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावे असा असतो असं वक्तव्य केलं। 75 नंतर माणसाने बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे असं संघ कार्याचा वस्तुपाठ मोरोपंत पिंगळेंनी घालून दिल्याचं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले। मोरोपंत पिंगळे आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन्स या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला मोहन भागवत यांनी ही आठवण सांगितली। नागपुरातील वनामती सभागृहामध्ये संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी दिवंगत मोरोपंत पिंगळेंच्या जीवनावरील इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते। त्यावेळेला मोहन भागवतांनी हे वक्तव्य केलं आणि चर्चा सुरू झाल्या। अभी पहले लोग पत्थर मार के देखेंगे कि सचमुच मर गया। मग ते असं म्हणाले 75 वर्ष का आपने किया, लेकिन मैं इसका अर्थ जानता हूँ। 75 वर्ष की साल जब उड़ी जाती है तो उसका अर्थ ये होता है कि अब आपकी आयु हो गई, अब जरा बाजू हमको करने म्हणजे त्यांच्या गौरवाकरता गौरवाचा भाव मनात घेऊन सगळं होतं, त्याच्यात तो गौरव आपल्याला चिकटू नये ह्याची ते स्वतःच काळजी घ्यायची आणि असा विनोदाचा सुरा चालून तो चिकटणारा गौरव सगळा सोडून बाहेर टाकायचा। RSS आणि माझं दूरदूरचं कुठलं नातं नाही। बीजेपीचं माझं दूरदूरचं त्या ठिकाणी नातं नाही। आधी RSS आणि BJP याचं 100% नातं आहे असं ऐकलं जातं, नाही तर म्हणलं जातं की RSSचे सगळेच RSS जे काय बोलेल ते भाजपचा कुठलाही नेता असेल ते ऐकतात। आता ते खरंच ऐकतात का नाही ऐकतात हे मला तरी माहित नाही, पण येत्या काळामध्ये खास करून सप्टेंबरमध्ये नक्कीच आपल्याला कळणार आहे RSSची जी ताकद ही त्या ठिकाणी भाजपमध्ये होती ती ताकद अजून आहे का नाहीये। बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसेल अशी शक्यता आहे। समरजित घाटगे पवारांची साथ सोडण्याची चिन्ह आहे। शिवसेना किंवा भाजपमध्ये ते जातील आणि त्याची चाचपणी सुरू आहे अशी चर्चा आहे। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या 2 दिवसांमध्ये समरजित घाटगे यांनी गाठी भेटी घेतलेल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाटगे पक्ष बदलण्याच्या तयारीत होते। शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का बसेल अशी त्यामुळे शक्यता व्यक्त होते। समरजित घाटगे हे विधानसभेच्या निवडणुका होत्या तेव्हा त्यांना भाजपतून तिकीट मिळत नव्हतं, म्हणून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेले होते। त्यावेळी ते असं म्हणाले होते की देवेंद्र फडणवीसांना मी सांगून जातो आहे, पण आता लगेचच विधानसभा झाल्यानंतर लगेचच ते पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर परत एकदा भाजपत किंवा शिवसेना शिंदे गटात येतील अशी शक्यता आहे। त्यांनी गाठी भेटी घ्यायला सुरुवात केलेली आहे।